हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. विष्णु शंकर आद अवगत ध्यान सुन समाध. मग सांगतात, माया मूल का है बास जोरा काल हंस गिरा से. हंसा कौन विधी छूटे के जोरा काल तिसे लूटे. की कशी तुझी सुटका होईल, काळ तुला भ्रमित करीत आहे. तुझ्या पुण्य कमाईला स्वर्गात लुटत आहे. मग उत्तर देतात, सतगुर मिले संत सुजान तो या मिटे आवादान. नेमी नेम कर भूले उर्दमुख पीहिंग कस झूले. पंच अग्नि लगावे पीठ सौदा ज्ञान सकल वसीठ. मुंडित जट्टा जोटम बेक डूब्या सकल बिना विवेक. बिना ज्ञानाचे हे सगळे रिकामी ओझी वाहत आहेत. काय म्हणतायत की कोणीतरी वर पाय करून खाली शीर्षासन करून जसा भस्मागिरीसारखा कुचकामी आत्मा शीर्षासनात 12 वर्ष उभा राहिला आणि भगवान शिवाची पूजा करायचा त्याचाच पुजारी, आणि भगवान शिवांवरच उलटला. भगवान शिवाने विचारलं काय मागायचंय माग. म्हणाला वचनबद्ध व्हा. वचनबद्ध झाला आणि काय मागितलं की भस्मकडा द्या. कशासाठी तपश्चर्या करत होता, तर शिवजींना मी मारेन, पार्वतींना पत्नी बनवेन. असे दुष्ट आणि इतकी मोठी साधना करताना दिसतो म्हणजे मोठाच भक्त असणार. तर परमात्मा सांगतात की प्रथम तर ही साधना शास्त्रविरुद्ध आणि मग ह्या तत्वज्ञानाविना हा विकार जाणार नाही. नेमी नेम कर भूले उर्दमुखी पीहिंग कस झूले. कोणीतर पाय वर करून खाली डोकं किंवा कोणी पिंग असा झोपाळा टांगून त्यात उभं राहून तपश्चर्या करतात. कोई पंच अग्नि लगावे पीठ सौदा ज्ञान सकल बसीठ. कोणी ढोंगी आजूबाजूला 5-5 धुनी पेटवून मध्ये बसलाय आणि कखही माहिती नाही त्याला. आहे का कुठे वेद आणि गीतेत अशी साधना. रिकामी ओझी वाहत आहेत आणि आम्ही पाहत असू. मुंडित जट्टा जुटम बेख डूब्या सकल बिना विवेक. एकतर मुंडन पूर्ण, वस्त्रा फिरवून आणि लाल कपडे घालून पूर्ण बसतात तर वाटतं की साधू असेल, आणि कोणी मोठमोठ्या जटा वाढवून गळ्यात माळा फुले घालून महापुरुष असल्याचं दाखवतात. त्याविषयी सांगत होते, मुंडित जट्टा जुटम बेख डूब्या सकल बिना विवेक. अलोनिया खाते नहीं लोन जीजे पीठ तिस गौण. जरने बैठते हैं मूड जिम पंचग्रा समरूड. एक है गुफादारी सिद्ध सो तो पड़े जम के बंद. कुटीचर मांगते हैं चून जन्म न भोया. जन्म न बीजा बोया बोन अर्पण करें बहुत इचार को पोथी लिए खरका बार. एक है उदासी जान पाया नहीं सतगुरु ज्ञान. एक है तर्क त्यागी तीर अंदर बहुत माया भीड़. एक है दंडधारी डाग बन के कीजिएंगे बाग. आपण पाहिले असतील या शंकराचार्यांसारख्या अजूनही त्यांच्या परंपरेतले एक अशी ठेवतात, एक लाठीसारखं, तिला दंड म्हणतात. दंडा. आणि त्याला अशा आदराने ठेवतात. त्या दंडाला त्यावर कापड अंथरतात खूप भारीतलं आणि त्याला खांद्यावर ठेवतात, जमिनीवर नाही. अनादर होईल त्या दंडाचा. दंड म्हणतात. दंड. त्याला दंडी स्वामी पण म्हणतात. आणि जेव्हा केव्हा हे स्नान करतात किंवा जेवण करतात तर ते त्याला वर तरी ठेवतात एखाद्या खुंटीवर व्यवस्थित.
किंवा एक सांभाळत थांबेल, दुसरा आंघोळ करेल, दोन्ही दंड सांभाळेल. तर परमात्मा सांगतात हा काय भक्तीचा मार्ग आहे यांचा? एक है दंडधारी डाग कीजे बन के कीजिएंगे बाग. आज हे साधना बरोबर न केल्यामुळे, ही मनात येईल ती साधना केल्याने पुढच्या जन्मी हे जंगलात इतर प्राण्यांच्या योनीत जातील. एक तो नगन है नागा जिसे नहीं सूझता आगा. हे नागा फिरतात, म्हणतात एक नगन है नागा जिसे नहीं सूझता आगा. म्हणजे ज्याला भविष्याची माहिती नाही. आज तो निर्वस्त्र फिरत आहे आणि ह्यालाही मानतात मी त्यागी बैरागी. जर नग्न राहिल्याने भगवान मिळतो तर हे पशु पक्षी सारे नाही का नग्न फिरतात? यांना तर तुमच्या आधी प्राप्त केला असता. आणि जंगलातच राहतात ते. तर परमात्म्याने बुद्धी दिली आहे. आपण जसं उकाडा थंडीपासून बचावासाठी वस्त्र वापरावं आणि कोणत्याही आपल्या क्षेत्रानुसार आपण कोणत्याही प्रकारचे कपडे वापरा, पण ते सुविधाजनक असावे. आता जसं आजकाल बघतो, ही जीन्सची पॅन्ट वापरतात मुलीही आणि मुलंही, आणि घालून येतात. सत्संगाला आले तर ते बसू नाही शकत, त्यांना अलाउड नाही घालून यायला. आता असंही नाही घालावं की जे विनाकारण बकवाद आहे. आता बसता येत नाही, बसल्याशिवाय सत्संग ऐकता येत नाही. थोड्याच वेळात ह्या पायाच्या शिरा आखडतात मांडी घालून बसल्याने. तर अशी वस्त्र वापरा जी सुविधाजनक असतील आणि तुम्ही अभद्र दिसणार नाही. कशीही वापरा, लाल पिवळी कशीही वापरा. तुम्ही हवी तर दाढी ठेवा किंवा नका ठेवू, जटा ठेवा किंवा ठेवू नका, ती तुमची आवड आहे. पण साधू रूपात ही दाढी आणि मिशी ठेवणं आणि जटा ठेवणं अलाउड नाही. कारण तुमच्यामुळे भ्रमित होतील, इतर प्राण्यांना वाटेल हे कोणी महात्मा आहेत. ही प्रथा अशीच पडत आलेली आहे आजवर. आपण ह्या नकलींना हा विशेष अवडंबर बघून त्यांना प्रणाम, त्यांना दान, त्यांच्याकडून दीक्षा घेऊन बसतो आणि दोघांचाही बट्ट्याबोळ करून ठेवतो. आता परमात्मा गरीबदास साहेबजींना भेटले होते. आता परमात्मा सांगायचंय की हिंदू तर म्हणतात मुसलमान काफिर हे मांस खातात, आणि मुसलमान म्हणतात हिंदू काफिर हे अन्य उपासना करतात, हे मांस वगैरे नाही खात. आता इथे एक थोडीशी आधी हिंट देतो, एक गोष्ट सांगतो की एकेकाळी हा सिकंदर लोधी जेव्हा काशीला गेला, बनारसला, तेव्हा काजींनी ठरवलेलं मुल्लांनी की आज ह्याला बघूनच घेऊ. आणि सिकंदर लोधीकडे जाऊन काय काय सांगितलं की महाराज, आमचं जगणं अवघड झालंय, आम्हाला काशी सोडावी लागेल. एक धाणक आहे, एक शूद्र आहे, हिंदू आहे, काफिर आहे, आणि तो आमच्या मुसलमान धर्माचा अपमान करतो. हजारोंच्या संख्येने मुसलमान एकत्र जमत गेले, आणि तो इतका काफिर आहे की मांस मच्छी देखील खात नाही, आणि मांस मच्छी खाणाऱ्यांना काफिर म्हणतो. तर सिकंदर लोधी म्हणाला, आणा त्याला पकडून. कोण येतो असा नालायक माणूस? आता परमात्म्याला पकडायला गेले 10 जण, 10 शिपाई. अरे काय गजब आहे. आणि पकडून उभं केलं की हा आहे तो. आता सिकंदर लोधी म्हणाला, अच्छा हा मांस पण नाही खात, आणि वर म्हणतो हम ही अलखल्ला है कुतुब गोस और पीर, गरीबदास खालिक दनी हमरा नाम कबीर. हा स्वतःला परमेश्वर म्हणवतो. तर सिकंदर म्हणाला की परमेश्वराची तर गोष्टच सोड, तू पीर ही असशील तर ह्या गाईला जिवंत कर. आमच्या पीरनी, आमच्या हजरत महम्मदने एका गाईला मारून पुन्हा जिवंत केलं होतं. तर ह्या गाईला कापतो, तिला जिवंत कर, नाहीतर तुझं डोकं उडवीन. आता सिकंदर लोधी थोडासा बुद्धिमान होता की असं सुद्धा असेल की जेव्हा इतक्या कॉन्फिडन्सने हा सांगत आहे, हा कोणी संत असेल, आणि तू उगीच त्रास दिलास तर तुला शाप देईल. आधी परीक्षा म्हणून त्याने एक गाय कापली भर सभेत, आणि गाय गर्भवती होती. आता माय लेकराचे 4 तुकडे झाले. तेव्हा इथे परमात्म्याने म्हटलं होतं, गाय आपणी अम्मा है, इस पर छुरी ना बा,
गरीबदास की दूत ने सभी आत्म खा. अरे मूर्खांनो, ही गाय ना मुसलमानांना दुधापासून दूर ठेवते ना हिंदूंना, आणि मुसलमानांनो तुम्ही एक दिवस हिला कापून हिला संपवून टाकता. हिचं दूध प्या, 10 वर्ष दूध पाजेल, तुम्हाला तूप खाऊ घालेल. परमात्मा सांगतात हिताची गोष्ट आम्ही ऐकतो अहिताचं. म्हणतात कहें भली मानना बुरी, यह परीक्षा नीच. नीच आत्म्याची ही परीक्षा असते. त्याच्या भल्याचं सांगावं तर हा उलट करतो. तर परमात्म्याला म्हणाला सिकंदर लोधी की उठ कबीर, आता करून दाखव या गाईला जिवंत. आता परमात्मा उठले आणि उठून एक थाप मारली गाईला, एक मारली वासराच्या एक तुकड्यावर. आता दोन्ही, गाय ही जीवित जोडली गेली आणि वासरू ही एकसंध झालं. दोघेही उभे राहिले एकाच फटक्यात. आणि परमात्म्याने आणलं वासरू आणि दुधाची बादली भरली आणि समोर ठेवली उचलून. अरे मूर्खांनो, दूध प्या, हिचं मांस का खाता. बोलो सतगुरुदेव. हम ही अलख अल्लाह है. आता ज्यावेळी सिकंदर लोधीने विचारलं, साहा सिकंदर कह गए काजी पटक कुराने, गरीबदास जुल्हदी पर इब हो है खेचा ताने. आता गरीबदासजी सांगतात की सिकंदर लोधीकडे आले हे सर्व काजी आणि मुल्ला इतर मुसलमानांना घेऊन. म्हणतात की हे त्या परमात्म्यासोबत वाद घालत आहेत. आता काय काय म्हणत होते सिकंदर लोधीला गरीबदासजींची वाणी ऐकवतो. तोरा सरा उठा दिया काजी बोले यूं, गरीबदास पगड़ी पटक अलख अल्लाह मैं हूं. आता काजी मुल्लांनी आपली टोपी उचलून खाली फेकून दिली. आमची अब्रू धुळीला मिळाली. हा तर असं म्हणतो की मी अल्लाह आहे. आणि मुसलमानी धर्मात अल्लाला साकार मानत नाहीत. जो असं म्हणतो तो काफिर आहे आणि शिक्षा केली जाऊ शकते. मृत्यूचाही अधिकारी आहे तो, मरणाचा. की हा तर असं म्हणतो मी अल्लाह आहे. 10 ऐधी तलबा हुई वो पकड़ जुल्हदी लावे. 10 शिपाई गेले भगवानांना पकडण्यासाठी. गरीबदास उस कोटन को मारत नहीं संकावे, ऐधी लाए बांध कर सा सिकंदर पासे. गरीबदास का जी मुल्ला फिर पगड़ी बह आकाशे. खुश झाले त्या दिवशी की आज याला धडा शिकवू म्हणून. आज याला सर्वांसमोर मारून टाकेल सिकंदर लोधी. मग टोपी डोक्यावर ऐटीत चढून खूप खुश झाले होते. काजी 5000 हैं ये मुल्ला पिटे सी से. गरीबदास ये जुल्हदी का फिर विश्वे बी से. हमरी मिहर दया इसके नहीं. बघा ही सगळी उलटी रीत. आता काय म्हणतात हे काजी मुल्ला की हे भगवान याला दया नाही. हा इतका निर्दयी आहे की मांस मच्छी पण नाही खात. बघा यांची कामं बुद्धिभ्रष्टांची. जो मांस मच्छी खात नाही तो तर निर्दयी, आणि जो मांस, जो कोंबडी खातो, बकरी खातो, गाय खातो, आणि तो देवता. मेहर दया इसका नहीं ये मिट्टी मांस न खाए. गरीबदास मांस पकावो और मोमन लो बुलाए. यांनी काय स्कीम बनवली होती की आज याला मांस खायला लावूच आणि गाईचं खायला लावू, आणि नाही तर याचं डोकं उडवू. ही तयारी करत होते. अरे तुमचा गजब झाला. मोमन भी पकड़े गए संग कबीरा माए. कबीर साहेबांचे मानलेले पिता निरुनिमा यांनाही पकडून आणलं. गरीबदास उस सहरे में फिर पकड़ पछाड़ी गाए. शाह सिकंदर बोलता कहो कबीर तू कौन है. सिकंदर लोधी म्हणतो बोल आता तू कोण आहेस. गरीबदास गुजरे नहीं अब कैसे बैठा मौन. तू स्वतःला भगवान म्हणवतोस, अल्लाह म्हणवतोस, बोल आता का नाही बोलत. जिवंत कर या गाईला. परमात्मा उभे राहिले. हम ही अलख अल्लाह हैं कुतुब गोस और पीरे. गरीबदास खालक धनी हमरा नाम कबीरे.
आम्हीच अलख अल्लाह आहोत, तो निराकार ज्याला तुम्ही निराकार निराकार म्हणता. अल्लाहू अकबर म्हणता, तो अल्लाहू अकबर मी आहे. हम ही अलख अल्लाह हैं, कुतुब गोस और पीरे, गरीबदास खालिक दनी. म्हणजे साऱ्या सृष्टीचा धनी आहे मी. हमारा नाम कबीर, मैं कबीर सरबंग हूँ. सरबंग म्हणजे वासुदेव आहे, सर्वांवर माझी सत्ता आहे. मैं कबीर सरबंग हूँ, ये सकल हमारी जात, गरीबदास पिंड प्राण में जुगन जुगन संग साथ. गौ पकड़ बिस्मल करी, दरगह खंड अजूद. तिथे गाय, गर्भवती गायीला कापून तिचे वेगवेगळे तुकडे केले 4. गरीबदास उस गऊ का फिर पीवे जुल्हा दूध. जिवंत केलं दोघा आई मुलांना आणि आणून तिच्या खाली वासराला आणि दुधाची बादली भरली. चुटकी तारी थाप देई, गऊ जवाई बेगे. लगेच जिवंत केलं दोघांना. गरीबदास दूध जन लगी, दूध भरी ता देगे. सा सिकंदर देख कर यो पर्चा प्रथम भया, सा सिकंदर पास, गरीबदास काजी मुल्ला वा होगे बहुत उदास. ह्याला आणलं होतं असं पकडून मारून टाकेल, आपल्या वाटेतला काटा दूर होईल. आणि शहा सिकंदरने, त्या सिकंदर लोधीने चरण धरले. परमात्मा असे उभे आहेत आणि त्यांना एवढं एक तेजोमय स्वरूप दाखवलं जे आकाशापर्यंत पसरलं होतं, शिर आकाशात मालकांचं. सिकंदर लोधी बघून अल्लाचं स्वरूप समोर उभं चरणी पडला, दंडवत प्रणाम केला मुकुटासहित दिल्लीच्या बादशहाने. सा सिकंदर देखे करे बहुत बे मुस्कीन, गरीबदास गत शेर की वहाँ थर के दोनों दीन. खडे रहे जो खांब गती, सहा सिकंदर लोटे. परमात्मा सरळ उभे आहेत दृढपणे आणि सिकंदर लोधी दंडवत प्रणाम करत आहे. आणि मग परमात्मा सांगत आहेत, अगरम मगरम छाड़ दो तुम, मान हमारी सीख. गरीबदास कैसा हासे, बंक डगर है लीक. काजी मुल्ला उठ गए, सा कदम जदली ने. गरीबदास उस जुल्हैदी का ना कोई सरवर कीने. आता काय सांगतात की जेव्हा सिकंदर लोधीने परमात्म्याचे चरण पकडले तेव्हा ते सगळे निघून गेले. जादूगार आहे हा, राजाला पण आपल्या कंट्रोलमध्ये आणलं. तर पुण्यात्म्यांनो, ह्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने तुम्हाला परिपूर्ण करावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला परमात्म्याचा महिमा आणि त्यासोबत साधना कोणती योग्य आहे, कोणती करू नये, कोणी कोणी कशी केली आणि परमात्मा आपल्यासाठी कशासाठी येतात, ह्या सर्वांचा परिचय होईल. आता परमात्मा म्हणायचे की बाबांनो, काफिर ना तर हिंदू आहेत ना मुसलमान आहेत. कोण आहेत ते काफिर? काफिर बोध सुनो रे भाई, दोहू दीन बिचराम खुदाई. आता परमात्मा म्हणतात काफिर कोण आहेत? तो मग हिंदू असो किंवा मुसलमान किंवा कोणत्याही धर्माचे लोक असोत, व्यक्ती असोत, जो अशा चुका करतो तो काफिर आहे. कोण? काफिर जो माता दे गाली, वह काफिर जो खेले सारी. काफिर ज्ञान काफिर दान यज्ञ नहीं करही, काफिर साधु संत से अड़ही. तो काफिर आहे जो आईला शिवी देतो. तो काफिर आहे जो मेवणीशी बकवाद करतो. काफिर तो आहे जो दान यज्ञ नाही करत. आणि तो काफिर आहे जो संतांशी बकवाद करतो. काफिर तीर्थ व्रत उठावे, सतवादी जन नाम लोलावे. तो काफिर आहे जो तीर्थाला जातो आणि व्रत वगैरे करतो. व्रत हिंदूही करतात, मुसलमानही रोजे व्रतालाच म्हणतात.
काफिर तीर्थ व्रत उठावे, सतवादी जन नाम लोलावे. जे योग्य सत्यवादी सच्च ज्ञान समजणारे ते केवळ नामावरच आधारित असतात. काफिर पिता वचन उलटाई, इतने काफिर दोजक जाही. जे पित्याच्या वचनाच्या विरुद्ध वागतात, पित्याचं वचन मानत नाहीत, ते काफीर असतात. इथे परमात्मा व्यावहारिक गोष्ट सांगत आहेत, पण जिथे अध्यात्म मार्ग येतो आणि पित्याला ज्ञान नाहीये आणि तो विरोध करतो, नकार देतो सद्भक्ती करण्याला, तिथे पित्याच्या वचनाचं उल्लंघन करण्याने हानी नाही होत. प्रमाण देतात की प्रल्हाद भगवानाची भक्ती करायचे, हिरण्यकश्यपू त्याला विरोध करायचा की तू ह्या काफीर, ह्या माझ्या शत्रूचं नाव नको घेऊस विष्णूचं, तू माझी भक्ती कर, पण नाही मानलं. तर तिथे विजय, पित्याची हार झाली, पुत्राचा विजय झाला. पण व्यावहारिक कामात आपल्या पित्याच्या आज्ञेचं पालन जरूर करावं, कारण की पिता कधीच आपल्या मुलामुलींचं अहित होण्याचा विचार करू शकत नाही. ही दुसरी गोष्ट आहे की पित्याला हे ज्ञान नाही, ह्याच्या मार्गाचं, ह्याच्या व्यवसायाचं, ह्याचं वचन ऐकावं आणि मग त्याचं समाधान करावं की बाबा असं केलं तर अशी हानी होईल आणि तसं केलं तर ते ठीक राहील. तर मग पिता नक्कीच ऐकून घेईल आणि त्याला सांगावं, अगदी ताडकन उत्तर नकार नका देऊ, त्याचा आत्मा दुखावेल. तेव्हा त्याला प्रेमाने समजवा की असं केलं तर हे होईल, मग तो नक्कीच तुमच्या हितासाठी येस म्हणेल. वे काफिर जो बडबड बोले, काफिर कहो घाट जो तोले. बडबड बोले. हे ज्ञान तर कोणाकडे नाही, उगीच सगळी आरती म्हणून दाखवतील, काही दोहे म्हणतील, श्लोक पाठ करून ठेवलेत, कोण जाणे किती वाणी ऐकवतील. तो काफिर सो जो बडबड बोले, काफिर कहो जो घाट जो तोले. जो वजनात मारतो ना, जो कमी वजनाच्या मापात देतो किंवा भेसळ करतो, सांगतात अशा व्यक्ती असतात काफीर. वह काफिर ने हत्या राखे, वो काफिर पर दारा ताके. जे व्याज घेतात ते काफीर असतात. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या मर्यादेशी तुम्ही परिचित आहात. परमात्म्याच्या मार्गात आल्यावर आपले डोळ्यातला, ह्या अज्ञानरूपी डोळ्यातला मोतीबिंदू तो नाहीसा झाला. त्यानंतर आम्हाला दूरचं दिसायला लागलं. सुरुवातीला आम्ही जेव्हा ह्या मार्गाला प्रारंभ केला, आम्ही एक जीप फायनान्स केली होती. आमचे भक्त जीप फायनान्स करण्यासाठी गेले होते रोहतकला. तर त्याचा एक भाऊ जज, तो स्वतः फायनान्सरचा अर्थ आहे व्याजावर पैसे देणारा प्रायव्हेट फायनान्सर होता. तर कशी तरी आम्ही जीप घेतली. मग आमचे भक्त जिथे कुठे जातात तिथे समजावण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा त्याचे वडील बसलेले दिसायचे त्याच्या जागी, जेव्हा हप्ते भरायला जात होते. बोलणं व्हायचं की आम्ही भक्त आहोत. तो म्हणायचा आम्ही पण भक्त आहोत, आम्ही भगवान शिवचे, विष्णूजींचे भक्त आहोत, मातेचे भक्त आहोत, आम्हीही भक्ती करतो. आमचे भक्त समजावायचे ही साधना बरोबर नाही, तुम्ही आमच्या गुरुजींकडून दीक्षा घ्या. तो म्हणायचा वारे वा, आज जे सुख माझ्या घरी आहे ना ते कोणाकडे नाही. एक मुलगा जज आहे, मुलाची पत्नी जज झालेली आहे आणि एक मुलगा हे फायनान्सचं काम करतो. आज माझ्यासारखा सुखी नाही. आणि पुण्यात्म्यांनो, दास पुन्हा पुन्हा परमात्म्याच्या विधानांशी परिचित करवतो तुम्हाला की जोवर पूर्वजन्मीची बॅटरी चार्जड असेल, भले चार्जर बरोबरही लागला नसेल, भले तसंच वीज नसलेल्या स्विचमध्ये लावला असेल आणि याला वाटतं चार्ज होतीये, जेव्हा जोवर ती बॅटरी चालेल तोवर सर्व सुविधा मिळतील. पंखाही फिरत असेल, बल्ब देखील लागत असेल. आणि मग जेव्हा ती बॅटरी संपेल, डिस्चार्ज होईल, एकदम सर्व सुविधा बंद पडतील. आता काही दिवसानंतर समजलं, पेपरमध्ये आलं की त्याच परिवाराने जे व्याज घेत असत आणि व्याज देखील 10-11%, काही कमी नाही. आता व्याज घ्यायचे, काय झालं की पेपरमध्ये काय आलं, बातमी मिळाली की एक जज, एक फायनान्सर आणि जवाहरलाल नेहरू कॅनॉलमध्ये बुडून मेले.
भक्तांना समजलं तेही शोक व्यक्त करायला गेले, कारण की आमचे हप्ते वगैरे पूर्ण भरून झाले होते, पण ती थोडी ओळख पळख झाली होती. तेव्हा कळलं की त्यांनी एक धार्मिक अनुष्ठान केलं होतं कोणा गुरुला बोलावून, आणि त्या गुरुने जे काही जंतरमंतर केलं, जो कथापाठ केला, त्यानंतर त्याची शिल्लक राहिलेली हवनानंतर ती उरलेली सामुग्री, राख, फुले फळे, वाहिलेली पानं, पूजेत वाहिलेली फुलं गोळा करून ते दोघे भाऊ फायनान्सर आणि जज ते सोडायला गेले होते तलावातील पाण्यात जलप्रवाह करायला. सोबत त्यांचा ड्रायव्हर होता. गाडी उतारावर लावून आणि एकमेकांनी त्यांना आधी हे असं फेकून दिलं. तो उतार बराच तिरका होता असा. ती पाण्यात न पडता ती सर्व सामुग्री उतारावरच पडली. त्यांना वाटलं की याने तर नाही काम झालं. एकमेकांचा हात पकडला. होतेच ते भारदस्त जाडजूड. मग एकमेकांचा हात पकडून खाली जाऊन एकजण हे असं करायला गेला, त्याचा पाय घसरला. आता त्याचा हात पकडल्यामुळे दुसराही पडला. पाणी होतं फुल. दोघेही बुडून मेले. तिसऱ्या दिवशी प्रेतं मिळाली शालावस पंप हाऊसजवळ गेल्यावर. आता त्या घरावर जो दुःखाचा डोंगर कोसळला, कदाचित कोणावरही नसेल त्या दिवशी. तर पुण्यात्म्यांनो, हा काळ चाल खेळतो आपली. आता सावध व्हा. तुमच्याकडे उत्तर आहे आणि खरं ज्ञान आहे आणि पूर्ण भगवान आहे. आता सर्वजण त्याला शरण या. समर्थ का सरनाग हो, रंग होरी हो, भाई कदे न हो काज राम रंग होरी हो. तर आता तो परिवार नास्तिक होईल. काळाला हेच हवं आहे की हे नास्तिक व्हावेत. यांनी साधना नीट करू नयेत, यांना भगवानाकडून मिळणारे लाभ होऊ नयेत, आणि यांनी भगवानाची आस सोडावी. आणि परमात्म्याला असं वाटतं की यांच्यामध्ये आस्था सतत असावी. या मधल्या पिढीपर्यंत आणलं तुम्हाला. आणि काळाने कसा अन्याय केला सगळा. चीन नास्तिक करून सोडला, सारा रशिया नास्तिक करून सोडला. आणि थोड्याच दिवसात हे राधास्वामी धनधन सद्गुरू आले पंथ, हे निरंकारी, हे आसारामसारखे आणि हे सुधांशूसारखे नकली संत, आचार्य शंकराचार्य, यांच्याकडून तर साधनेने काही लाभ मिळणार नाही. अगोदर जेव्हा जे चालले तेव्हा आपले पूर्वज तसे पुण्यकर्मी प्राणी होते. त्यांच्यावर संकट तशीही कमीच यायची. त्यांचे आधीचे संस्कार चांगले होते. आणि आता 30-30 वर्ष राधास्वामीमध्ये साधना करून, मातीमोल करून मुलगा गेला, मुलगी विधवा झाली, स्वतःला डायबिटीस होत आहे, अमुक झालं आहे, आणि आता येतात रडत. आणि आधी म्हणतात की आधी छान काम चालू होतं सुरुवातीला, ते तुमचे पूर्वजन्मीचे पुण्य होते. आता ती बॅटरी डिस्चार्ज झाली, चार्ज नीट नव्हता, कारण की साधना चुकीची. 5ही नामे काळाची, अजून कोणती साधना नाही, थोडीसुद्धा नाही. धर्माचं नाव नाही तिथे. आणि जर ही थोडी जर मालकांनी दया केली नसती आपल्यावर, नंतर 50 वर्षांनी भारतात रामनाम म्हणणारे शिल्लक राहिले नसते, गॅरंटी देतो. आता दया केली परमात्म्यांनी. वह काफर रण हत्या राखे, वो काफर जो परदारा ताके, काफिर सवाल सुखन को मोड़े, काफिर प्रीत नीच से जोड़े. दोहा काफिर काफिर छाड़े हूँ सतवादी से ने, गरीबदास युग युग पड़े काफिर के मुख खे. वह काफिर जो कन्या मारे, वह काफिर जो वनखंड जा रे. तो आहे काफिर जो मुलीची हत्या करतो. आता पुण्यात्म्यांनो बघा आपण कसा अन्याय करून ठेवला. आता हा अल्ट्रासाऊंड हा असा आजार आला आहे ज्यामुळे एक मुलगी असेल, दुसरी मुलगी गर्भात असेल तर लगेच गर्भपात करून टाकतात. आता तर सरकारने थोडा कंट्रोल आणलाय. हे अल्ट्रासाऊंड वगैरे हे नाही सांगत की मुलगा आहे का मुलगी. तर गर्भात मुलींना मारायला लागले. का? म्हणे मुलगी काही 2 तुमच्या मुलाहून जास्त खाते. तर कारण काय होतं, आपण आपली परंपरा बिघडवली. आणि हे बिघडवतात मायाधारी धेंड. तुम्ही बघता त्या फिल्म्समध्ये एक वरात दाखवतात आणि ती त्या फिल्ममध्ये यांची तर बनावटी बकवास आहे.
फिल्ममध्ये दाखवतात 1 किलोमीटरपर्यंत तू 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 तुर तुर मागे पुढे करणारे डीजे वाजवतात, ज्याने वेगळेच दिखावे दिसतात. आता ही आग बघता बघता आपल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचली. ही मायाधारी धेंड मुलींना देऊ लागले जास्तीत जास्त धन, मोटरसायकल, कार दिली, फलाणं दिलं. आता गरिबाची लेक ते बघून येते, आपल्या आईला सांगते की ती फलाण्याची मुलगी इतकं घेऊन गेली. आता आई सांगते आपल्या नवऱ्याला की मुलगी असं म्हणत होती. पिता काही मूल थोडीच आहे, त्यालाही समजतं आपल्या मुलीला काय हवं आहे ते. मग नको असूनही त्याला इतकी फॉर्मॅलिटी करावी लागते. भलेही स्वस्त तर स्वस्त कसंही असो, मग ते आयटेम पूर्ण करावे लागतात. आता गरीब माणूस आशेने मारतो मुलीला की मग मुलीला मग लग्नात खर्च, मग मुलगा झाला, बाळ झालं, मग समारंभ आणि नवीन खटला चालू केला, मग विहिरीची पूजा केली. अरे पूजा केली पाहिजे, भगवानाची डोकं आपडतो विहिरीवर जाऊन, तिथे पडून काय मारायचंय? तर ही सारी बकवास आम्ही परंपरा चुकीची बनवली. आता ह्या परंपरांना हटवायचं. भक्ताचं पहिलं कर्तव्य आहे की ह्या बकवासपणांना सोडावं लागेल. परमात्म्याच्या मार्गावर आपण हलके होऊन चालू शकतो. प्रवासात कोणी गाठोडं बांधतो आणि जास्त वजन घेऊन चालू पाहतो तर कधीच नाही चालू शकणार. तर म्हणून मग हे म्हणतात की तो काफिर आहे जो मुलीला मारतो, आणि तो काफिर हा वनांमध्ये जातो. वह काफिर जो कन्या मारे, वो काफिर जो बनखंड जा रे, वह काफिर जो नार हिताई, वो काफिर जो तोड़े बाही. तो काफिर आहे, ती नीच आहे ती व्यक्ती जी स्त्रीला मारते. वह काफिर जो अंतर काती, वह काफिर जो मंदिर जाती. ओय होय. असं म्हणतात तो काफिर आहे जो देवळात जातो. देऊळ म्हणजे मंदिर, दगडावर डोकं आपटायला जातो. भक्ती केली जात नाही, जी सत्साधना त्याची ओळख नाही, ज्या मूर्खांनी सांगितलं तसंच तुम्ही चालत आहात, तर तो काफिर आहे जो देवळात जातो, मंदिरात जातो, किंवा आणखी कोणत्या अन्य उपासना किंवा घुमटांची पूजा करतात. वह काफिर जो डाक बजावे, वो काफिर जो शीस हलावे. म्हणतात जो सत्संग होतो, तुम्ही पाहिला असेल यात मातेच्या जागरणात, तो गायक सुद्धा नाचतो आणि ऐकणारेही तसं करतात. मग म्हणतात जिथे डोकं हलवलं जातं ते सर्व काफिर असतात, ती सभा चांगली नसते. वह काफिर जो शीस हलावे, जो वो काफिर जो डाक बजावे, वह काफिर जो करे कंदूरी, वो काफिर जिन नहीं सबूरी, वह काफिर जो बकरे खाई, वो काफिर नहीं साधू जमाही. म्हणजे जसे तुम्ही सर्व भक्त येता, इथे जे दान नाही करत, भक्तांच्या आहारासाठी, सुविधांसाठी, ते काफिर आहेत. जसे गीतेच्या 3ऱ्या अध्यायात श्लोक नंबर 10 पासून 15 सांगितलं आहे की जी व्यक्ती परमात्म्याने जसं काही त्यांना संस्कारात धन दिलेलं आहे, त्या आधारे जो धर्म नाही करत, तर त्या व्यक्तीला पापच मिळतं. परमात्म्याचा चोर आहे. वह काफिर जो मांस मसाली, वह काफिर जो मारे हाली. जे शेतकऱ्याला मारतात त्यांच्या इतका पापी कुणी नाही. तसं तर मृत्यू कोणाला, हत्या कोणाचीही असो, पण विशेष करून सांगितलंय अन्याय नाही केला पाहिजे. वह काफिर जो खेती चोरे, वह काफिर जो मारे मोरम. ओय होय. आता बघा, 600 वर्ष, 250-300 वर्ष आधी गरीबदासजींनी सांगितलं की जे मोराला मारतात, तसं तर कोणत्याच पक्षाला मारता कामा नये, पण मोरासारख्या सरळ साध्या जनावरालाही मारून टाकतात. कोणी हिंसक जनावर असेल, घातक होत असेल तर वेगळी गोष्ट, त्याला मारलेलं चालू शकतं. जसा साप आहे, डसण्याच्या पोझिशनमध्ये असेल तर त्याला मारण्यात कसलं पाप नाही. आणि मोराला मारायचं विनाकारण तो बकवाद आहे, म्हणजे जसं शिकार खेळण्यासाठी संकेत आहे. पूज्य देई धाम को, पूज्य देई धाम को, शीस हलावे जोए, गरीबदास साची कहे, हद काफिर है सोए. काफिर तोड़े बनज व्यवहारम, काफिर जो चोरी यारम. आता जसं कोणाबरोबर तुम्ही व्यवहार करता, देवाणघेवाण करता, आणि त्यात जो फसवणूक करतो, वेळेवर देवाणघेवाण नाही करत, तर तो पण काफिर असतो. किंवा खोटं नाटं सांगून असं म्हणतो की नाही दिलं, इतकं होतं. काफिर आन देव को माने,
काफिर गुड़ को दूध है साने, जे दूध आणि गुळ एकत्र खातात त्यांनाही काफिर म्हटलंय. वह काफिर अनरुचि खाई, वह काफिर जो बोले साई, वह काफिर जो अंडा फोड़े, काफिर सूर गऊ को तोड़े. ते काफिर आहेत जे अंड खातात किंवा डुक्कर वा गाय कोणालाही खातात, मारतात, ते काफिर आहेत. काफिर भेख भेख को मारे, वो काफिर कूड़ा ज्ञान पसारे. तो काफिर आहे जो अयोग्य चुकीच्या ज्ञानाचा प्रचार करतो, तो महाकाफिर आहे. आता काय सांगतात? सन्यासी बैरागी सेवड़े, तन पर छार लगावे हैं, 500 नार 2500 लड़के, धुंधुदार मचावे हैं. यो भी बैदा है बैदे से वेद अलदा, यो भी बैदा क्यों जाण्या, हम सतगुरु बैठे न्यू जाण्या. आता गरीबदासजी समजावतात परमात्म्याकडून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधाराने की बैरागी सन्यासी सेवड़े ये तन पर राख रमावे हैं और 500 नार 2500 लड़के धूं धार मचावे हैं. आता जसे अज्ञानामुळे प्रेरणा घेऊन हे भोळे आत्मे घर सोडून जंगलात जातात, संन्यासी होतात, कर्मसन्यासी होतात, सर्व अंगावर राख फासून घेतात आणि म्हणतात आम्ही बैरागी झालो आहोत, आम्ही सगळ्याचा त्याग केला. परमात्मा सांगतात तुम्ही घर त्यागलं, एका स्त्रीला सोडलं, नारीला सोडून निघून गेलात ह्यासाठी की ही भक्तीला बाधक आहे. आता परमात्मा काय म्हणतात? एक नारी त्याग दिनी 5 नारी गैलवे, पाया न द्वारा मुक्ती का सुखदेव करी वो सैलवे. एका नारीचा त्याग करूनही हे 5 नारी बाळगतात सोबत. कोणकोणत्या? काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार, ह्या सगळ्या, ह्या 5ही तुझ्या सोबत आहेत. यांना सोड बाळा जेव्हा वैरागी होशील. फक्त घराचा त्याग केल्यामुळे, फक्त वस्त्राचा त्याग केल्यामुळे वैरागी आणि संन्यासी नाही होऊ शकत. आता काय सांगतात? सट दर्शन सट भेख कहावे, बहुविध दूं दौर मचावे. आता हे षटदर्शनच म्हणतात. 6 प्रकारचे हे गिरी, पुरी, नागा, वैष्णव यांना षटदर्शनी म्हणतात. 6 प्रकारचे पंथ आहेत हे, ह्या 3ही गुणांच्या पुजाऱ्यांचे. सट दर्शन सट भेख कहावे, बहुविध दूं धार मचावे. तीर्थ व्रत करे तरबीता, वेद पुराण पढ़ते हैं गीता. यो भी बैदा है बैदे से भेद अलैदा. बैदा म्हणजे व्रत, शास्त्र विरुद्ध आहे हे सुद्धा. तर गरीबदासजींना विचारलं तुम्हाला कसं समजलं की हे सारं व्यर्थ आहे? तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्हाला सद्गुरू मिळाले. परमात्मा सद्गुरू रूपात आले होते, गरीबदासजींना भेटले कबीर साहेब. त्यामुळे आम्हाला समजलं की ह्या साधना चुकीच्या आहेत. 4 संप्रदा 52 दवारे, जिन्हों नहीं निज नाम बेचारे. माला घाल हुए हैं मुक्ता, ये सटदल उआ बाई बकदा. सांगतात तीर्थ व्रत करें तरबीता, वेद पुराण पढ़ते हैं गीता. और 4 संप्रदा 52 दवारे, जिन्हों नहीं निज नाम बेचारे. आता गीता आणि वेद वाचतात आणि मंत्र जप केला, हरे राम हरे कृष्ण ओम नमः शिवाय, राधे राधे श्याम मिलादे. बोला काय खाके है? म्हणतात वेद पुराण पढ़ते हैं गीता और तीर्थ व्रत करें तरबीता. गीता मनाई करते तीर्थव्रतांना. 6व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात म्हटलं की अर्जुन, हा योग म्हणजे साधना नाही जास्त खाणाऱ्यांची आणि नाही मुळीच न खाणाऱ्यांची म्हणजे व्रत करणाऱ्यांची, नाही जास्ती झोपणाऱ्यांची आणि नाही लोक दिखावा करत जास्त जागणाऱ्यांची. कधीच सफल होत नाही. प्रथम अंदल संयम राखे, योग युगत सब सतगुरु वाखे. अन्न व जलावर संयम ठेवा. इतकंही खाऊ नये, दाबून खावं मस्त आणि मग आळस येऊन झोप येईल असं. आणि इतकंही कमी खाऊ नये जेव्हा दास आदी हनुमानाचा पुजारी होता आणि मंगळवारी व्रत करायचा लहानपणापासून. आता
त्या वयात मंगळवार तर लक्षात राहायचा की आज मंगळवार आहे. जोवर भाकरी मिळत नव्हती तोवर हनुमानाचं स्मरण कमी व्हायचं, भाकरीचं जास्त व्हायचं. ती भूक, तेव्हा लहान होतो, भूक आवरायची नाही असं बघायचो. कधी एकदाचे 12 वाजतात आणि भाकरी खायला मिळेल. तर परमात्मा म्हणतात वेळेत जेवून घ्या, अन्न व जलावर संयम ठेवा, संयम ठेवून खा. इतकंही कमी खाऊ नका की ज्यामुळे बारीक होऊन कंबर वाकेल, डोळे आत जातील, आणि इतकंही खाऊ नका की आळस येईल. आता काय सांगतात? तीर 4 संप्रदा 52 द्वारे हे जिनो नाही निज नाम विचारे. यांना तर निज नाम देखील माहिती नाही काय ते. 10 नामी काय असतात? 10 नियम आहेत, बस. हे 10 नियमच यांनी लक्षात ठेवलेत. आणि जय हो शिवजी, शंकर भगवान की जय हो, बस. हर हर महादेव, अशा प्रकारे गाणी म्हणत राहतात. हा काय मंत्र आहे? माला घाल हुए है मुक्ता. गळ्यात माळ घातली, कपाळावर गंध लावला, टिकली बिंदी लावली, यांना वाटलं झाले पार. म्हणतात कंठी माला सुमरणी पैरे से क्या हो, ऊपर डुंडा साधू का अंतर रख्या खो. बाहेरून तर महात्मा दिसतो, गळ्यात माळा घातल्या आहेत, आतून तर कखही माहिती नाही, ज्ञान ना भक्ती ना साधना योग्य तुझी. सन्यासी 10 नाम कहावे, शिव शिव करे न संशय जावे. निर्वाणी निकच्छ निसारा, भूल गए हैं ब्रह्म द्वारा. यो भी वैदा है वैदे से भेद अलैदा, यो भी वैदा वैदा क्यों जाण्या, हम सतगुरु बैठे नू जाण्या. गरीबदासजींची वाणी दास तुम्हाला ऐकवतोय. आता काय सांगतात? कंठी माला और मृगछाला ये सिर पे जटा रखावे हैं, ढोलक ताल झालरी पीटे तानारी री गावे हैं. हे काय भक्तीचे साधन आहे? तन के योगी मन के भोगी, गुल्लर बेट पड़ावे हैं. गुजबीरज का मर्म न जाने ये बद्दर बेख बनावे हैं. करुआ और कॉपी न लिए जा बनखट गुफा बनावे हैं. खुदा कुत्ती गट में दूती फिर गृह द्वारे आवे हैं. परमात्मा म्हणतात घराचा त्याग केला, जंगलात जाऊन बसला, संध्याकाळपर्यंत 1 दिवस करेल पूर्ण, दुसऱ्या दिवशी कडकडून भूक लागेल, आणि मग घेतला लोटा, झोळी पसरून गृहस्थीद्वारे मिळालेलं दे माई दे माई. अरे घरी सगळ्या सुविधा होत्या, वेळेवर रोटी खा, आपला उद्योग कर आणि भगवानाला भज, जे मंत्र खरे देऊन ठेवलेत. काशी गया प्रयाग महोदय, जगन्नाथ को जावे हैं. लोहागर और पुष्कर पर से वहाँ द्वारका दाग दगावे हैं. यो भी वैदा वैदे से भेद अलैदा, वैदा क्यों जाण्या, हम सतगुरु बैठे यूं जाण्या. आता जसं काय म्हटलंय? तीर तुपक तलवार कटारी, जमदड़ जोर बदावे हैं. हर पैड़ी हर हेत न जाण्या, वाजा तेग चलावे हैं. हे सगळं जसा एखादा कुंभमेळा भरला होता. हे तिन्ही गुणांचे उपासक, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. तर विशेष करून यांचा एकदा कुंभमेळ्याच्या पर्वात योग आला होता. ह्यांच्यानुसार हरकी पेढीवर. आणि पुण्यात्म्यांनो, इथे गावागावात नगरानगरात दिसणारे हे चिमटे रोवून, धुनी पेटवून, राख फासून, मोठमोठ्या जटा आणि माळा घातलेले असं वाटत होतं महात्मा असतील. आता तिथे जाऊन कुंभमेळ्यात काय, गिरी एका ग्रुपमध्ये, पुरी निराळे, नागा वेगळे, संन्यासी वेगळे, वैष्णव वेगळीकडे, हे सर्व आपल्या ग्रुपमध्ये तिथे एकत्र जमतात. कनपाडे वेगळे, बिना कनपाडे नाथ वेगळे. आणि तिथे हे काय करतात की जी वेळ असते स्नानाची, ज्या कोणत्या सरोवरात हे त्याची सोय करतात. तर हरकी पेढी हरिद्वारमध्ये बनली एक वेळ, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. तर हे स्नान करण्यासाठी तिथे आले आपापल्या ग्रुपमध्ये, ज्यामुळे तिथे गर्दी झाली. तर सर्वात आधी नागा गेले हरकी पेढीमध्ये, ते सर्व स्नान करायला लागले. काही हजार होते. मागून वैष्णव साधू आले, विष्णूजींचे उपासक. नागा होते तमगुणी श्री शंकरजींचे उपासक. आता वैष्णव म्हणाले, नागांनो सर्वात आधी आम्ही स्नान करू. आम्ही त्यागी आणि वैरागी आहोत. आम्ही स्वच्छ आहोत, शुद्ध आहोत, विष्णूजींचे उपासक आहोत, आम्ही उत्तम आहोत, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत.
नागा म्हणायला लागले, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, आम्ही त्यागी वैरागी, आम्ही शरीरावर कपडे पण घालत नाही, तर आम्ही सगळ्यात आधी स्नान करू. आता वैष्णव साधू म्हणायला लागले, तुम्ही कसले शुद्ध आहात, कसले श्रेष्ठ आहात, पशूंसारखे नग्न फिरता, विष्ठेचे हात सुद्धा नाही धुवत, घाणेरड्यांनो, बाहेर या तुम्ही, आधी स्नान आम्ही करू. आता यावरून दोघांची भांडणं झाली. तिथे इतिहास साक्षी आहे. त्यावेळी हे ज्यांना आम्ही संत मानत होतो 25,000 कापून मारले गेले, कत्तल झाली, गंगेचं पाणी लाल केलं यांनी. त्याचंच विवरण देतात गरीबदास साहेबजी की तीर तुपक तलवार कटारी जमदड़ जोर बधावे हैं और हर पेड़ी हर हेत नहीं जाण्या. हरकी पेढी म्हणते भगवानाच्या प्रति श्रद्धा नाही नालायकांची. हर पेड़ी हर हेत नहीं जाण्या, वहां जाते एक चलावे हैं और काटे शीस नहीं दल करुणा. ये जग में साध कहावे. आणि जो ह्यांच्या दर्शनाला जाईल तो नरकात जाईल. अशा गुरुचा चेला मग तसाच होईल जसे हे दुष्ट आहेत. तर म्हणून परमात्मा सांगतात, यो भी वैदा है और वैद्य से भेद लेदा, यो भी वैदा. तर अशा प्रकारे पुण्यात्म्यांनो, तुम्ही ह्या सत्संगाला येत राहा आणि हे ज्ञान लक्षपूर्वक ऐका. आजीवन तुमच्या कामी येतील ह्या गोष्टी. एकतर ही गाईडलाईन आहे की ही साधना केली पाहिजे, ती करू नये. ह्याचं प्रमाण कुठे आपले सद्ग्रंथ बरोबरीने पॅरलल सांगतात की जी साधना श्रीमद भगवद्गीतेत आहे ते त्या स्तराचं ज्ञान आहे, ते कंप्लीट नाही. कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज आणि कंप्लीट मेथड ऑफ वर्शिप सूक्ष्म वेदात आहे. वेदही सांगतात ते याहून वेगळं ज्ञान आहे. आणि गीताजी देखील सांगते की ते ज्ञान वेगळं आहे ज्यात कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज आहे. सर्व यज्ञातल्या धार्मिक अनुष्ठानांची सविस्तर माहिती भगवानच सांगतो येऊन, आणि ती तत्वदर्शी संतांजवळ आहे. त्यांना विचार तर भगवान कबीर साहेब आहेत. 600 वर्षांपूर्वी ते सांगून गेले सूक्ष्म वेदाला. तो तत्वदर्शी संत हा दास आहे. या आणि आपलं कल्याण करून घ्या. पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचं. राम नामाची चर्चा तुम्हाला ऐकायला मिळाली. नाहीतर दिवसभर पोटा पाण्याच्या उद्योगात आजोबा गेले, पणजोबा गेले, 2 वेळच्या जेवणासाठी सारे आणि भूत होऊन फिरतात. आता एका भक्ताने चिठ्ठी लिहून दिली आहे, आजच मिळाली. त्यामध्ये लिहिलं आहे की आम्ही कोणाकडे तरी ही मंत्रविद्या शिकत होतो. आता तो मंत्रविद्या शिकवणारा मेला, तो भूत होऊन आम्हाला छळतो. तर हे असे गुरु होते आपले. हे सर्व भूत बनून भटकत आहेत. तर परमात्मा सांगतात खोट्या गुरुजवळ राहू नये जीवाने. आणि सच्चा गुरु सत कबीर है, आद परम गुरु पीर. म्हणतात झूठे गुरुआ मर गए वो हो गए भूत मसान. तर पुण्यात्म्यांनो, प्रत्येक ज्ञान आणि ह्या परमात्म्याचा महिमा लक्षपूर्वक ऐका. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? रामदास खशाबा घोरपडे. आपण कुठून आलात? मुक्काम पोगोरडी, पोस्ट करंडी, तालुका जिल्हा सातारा. आपला व्यवसाय काय आहे? मी आत्ता शेती करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 21/6/21ला मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? ह्याच्या अगोदर आम्ही ब्रह्मा विष्णू महेशची भक्ती करत होतो. शिवजींचं स्तोत्र म्हणत होतो, दत्ताचं स्तोत्र म्हणत होतो आणि हनुमान चालिसा जितक्या दिवसातून होईल तितकं दिवसभर शेतात पाणी पाजत काय करत म्हणत होतो. आणि गोंदावलीचे महाराजांचा गुरु केला होता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, त्याचप्रमाणे जे धर्मग्रंथ आहे त्याचं अध्ययन करणे, त्याचा पाठप्रकाश करणे, या भक्ती साधना आपण करत होतात. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांच्याबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? आमचे एक चुलत भाऊ आहेत ज्योतिराम केशव घोरपडे. त्यांनी एक मिस कॉल देऊन पुस्तक मागितलं
आणि त्यांनी ती ज्ञानगंगा महाराजांची त्यांनी वाचल्याच्या नंतर त्यांनी इथं नामदान केंद्रावर नेऊन दीक्षा घेतली आणि मला म्हटले, तू लोकशाही चॅनल ऐक, साधना TV ऐक आणि तू ह्या भक्तीमध्ये ये, ही बघ, ही अशी भक्ती आहे, ह्याला शारीरिक लाभ होतो. ठीक आहे म्हणले. मग मी जवळजवळ 6 महिने ज्ञानगंगा पुस्तक त्यांच्यापासून घेतलं, वाचल्याच्या नंतर मला त्यात समाधान वाटलं आणि मग मी 21/6/21ला दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे चुलत बंधू आहेत त्यांनी आपल्याला सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती दिली आणि आपल्याला त्यांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे हे वाचण्याला आग्रह धरला. त्याचप्रमाणे त्यांचे सत्संगसुद्धा ऐकण्यासाठी त्यांनी आपल्याला प्रेरित केलं. म्हणून आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकलं आणि ते पटलं. त्यानंतर तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. तर जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या गुरुशरणात आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनात त्याचप्रमाणे आपल्या परिवारामध्ये काय काय बदल आढळलेत किंवा काय काय अनुभव आजपर्यंत आपण अनुभवले आहेत? पहिला म्हणजे मला भक्ती कशी करायची हे समजलं आणि त्याच्यानंतर शारीरिक लाभ कसा होतो ते शारीरिक लाभ मला चांगले झाले. ह्याच्या आधी मला खुर्चीशिवाय बसता येत नव्हतं, संडासला कोमोडशिवाय मला आणि मी गोव्याला जाऊन शनी औषधे घेतली डॉक्टरची मणक्याची, ती घेऊन शनीसुद्धा मला लाभ झालेला नाही. कारण बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. खाल्लं की पित्त व्हायचं आणि पोट साफ व्हायचं नाही आणि त्याच्यामुळं माझे 3-1 हजार रुपये दवाखान्याला दरमहा खर्च व्हायचा. आता मला एकहीसुद्धा गोळी खात नाही मी. नामदीक्षा घेतल्याच्या नंतर मला हा त्रास सगळा संपूर्ण बंद झाला. ह्याच्या आधी मला वागता येत नव्हतं, म्हणजे कामसुद्धा करायला गेलं तरी नकारात्मक वाटायचं की कामच करू वाटायचं नाही, सारखं असं झोपून राहावं असं वाटायचं. जसं रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली तसपासून मला काही त्रास होत नाही, गोळ्यासुद्धा माझ्या बंद झाल्या आणि होतकरू म्हणजे इतकं म्हणजे ह्याने समाधानानं असं काम करतो की मी कंटाळासुद्धा, मी रात्रंदिवससुद्धा आत्ता पाणी पाजतो, काम करतो, कधीच मला कंटाळा येत नाही. आणि आर्थिक लाभ म्हणजे काय, आपली शेती आहे, थोडी आहे पण आम्हाला भरपूर पिकतं आहे. ते आपल्याला 1 वर्षभर पुरायसारखं भरपूर पिकते आणि शेती माझे प्रत्येक पीकसुद्धा चांगलं येते. सर, जसं बघायला मिळतं की आज शेतकरी बंधू, शेतकरी राजा हा हातात झालेला आहे. कारण जी भौतिक परिस्थिती आज जर बघायला गेलं तर आज भारतामध्ये म्हणजे बेमोसमी पाऊस पडतो, कुठे दुष्काळ पडतो, कुठे अतिप्रमाणात पाऊस पडतो, कुठे पाऊसच पडत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याचप्रमाणे जो आज महागाईचा एक राक्षस आज उभा आहे आणि जे खतांची किंमत होती ते अगोदर खूप कमी होती, आता खूप वाढलेले आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकरी राजा आज निराश आहे, दुःखी आहे आणि उत्पन्नामध्ये त्याला वारंवार घट होते. त्याचप्रमाणे जे व्यापारी बंधू आहेत ते सुद्धा त्यांना व्यवस्थित त्यांच्या शेतमालाला भाव देत नाही. त्याच्यामुळे तो कुठेतरी नाराज आहे आणि कुठेतरी आत्महत्येकडे तो म्हणजे वाटचाल करू पाहत आहेत. बऱ्याचशा आपण न्यूज चॅनलमध्ये बघितलं, वृत्तपत्रामध्ये बघितलं तर काही ना काही कुठल्या ना कुठल्या शेतकरी जो आपल्या ह्या सगळ्या परिस्थितीमधून हातात झालेला आहे आणि तो आत्महत्येचा विचार करतो. तर आपण सुद्धा एक शेतकरी आहात आणि आपल्यामध्ये आणि त्या शेतकऱ्यामध्ये आजच्या घडीला काय फरक आहे किंवा आपल्यालासुद्धा अशी आत्महत्येची मानसिक तयारी आपली होते का, की आपल्या मनामध्ये असे विचार येतात का? ह्याच्या अगोदर ज्या वेळेस भक्तीत नव्हतो त्यावेळेस मला असेच विचार यायचे आणि कष्ट करायची इच्छा व्हायची नाही, काय करायला गेलं तर यश यायचं नाही. पण आता हे भक्तीत आल्यापासून मला असं म्हणजे इतकं होतकरूपणा वाटतो आणि व्यवस्थित असं रासायनिक न खतं टाकता शेणखत हे ते टाकून चांगलं उत्पन्न मला मिळायला लागले. आणि हे शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा हेच लोकशाही चॅनल, साधना TV ह्याला जर तुम्ही प्रवचन ऐकलं तर तुम्हाला थोडक्यात भक्तीचा मार्ग मिळून तुम्ही कुठलेही काम करायला म्हणजे आत्महत्या करायला सुद्धा तुम्ही प्रवृत्त होणार नाही, हे मी गॅरंटी देऊ शकतो. हे आपण भक्ती जी करत होतो पहिली ब्रह्मा विष्णू महेशची, ही अपुरी असून पूर्णसुद्धा नाही आहे आणि ह्या भक्तीमुळं आपल्याला लाभ होत नव्हता. आणि आता तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांनी दीक्षा दिल्याच्या नंतर ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती कशी करायची हे आपल्या हृदयातच आहेत. आपण ज्यावेळेस हरिपाठ म्हणतो की चहुवेदी जाणं शाही शास्त्रीकारानं 18ही पुराणं हरीशी गाती, मग ते हरी कोण
हे आपण कधी आपल्याला समजलंच नाही. त्याच्यामुळे आपण भक्ती ब्रह्मा विष्णू महेशीच करत होतो. आता त्यांनी आपल्याला शास्त्रानुसार 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ह्याच्या तत्वाद्वारे आपल्याला भक्ती दिलेली असते आणि आपल्या ह्या हृदय कमळामध्येच त्यांचे मंत्र आहेत. हे ज्यावेळेस तत्वदर्शी संत गुरु सांगतात त्यावेळेस आपल्याला लाभ होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला शास्त्रोक्त भक्तिविधी सांगतात, त्याचप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश यांचे वास्तविक मंत्र देतात, त्यांची साधना त्यांची उपासना करून घेतात आणि त्याद्वारे त्या गुरुमंत्राद्वारे हे जे देवता आहे ते उन्नत होतात आणि साधकाला ते लाभ देतात आणि त्यामुळेच त्यांची शारीरिक मानसिक आर्थिक स्वरूपात त्यांना लाभ मिळतो आणि त्यांच्या मनामध्ये जे वाईट विचार आहे आत्महत्येचे ते सुद्धा दूर होतात. अशा प्रकारे संत रामपालजी महाराज आज साधकाला लाभ देत आहेत त्यांच्या साधनेमधून, त्यांच्या ज्ञानामधून. तर ह्या आपल्या अनुभवामधून आणि ह्या आपल्या संत रामपालजी महाराजांच्या मार्गातून जे काय आपण आर्थिक स्वरूपात मानसिक स्वरूपात जे आपल्याला लाभ झाले, या लाभातून आपण आपल्यासारखे जे वंचित लोक आहेत आज जे परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत, त्याचप्रमाणे जो शेतकरी बांधव, जो शेतकरी राजा आज हताश झालेला आहे, त्याचप्रमाणे आपले जे नातेवाईक आहे, त्याचप्रमाणे जे आपले मित्रपरिवार आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? माझा असा अनुभव आहे की या भक्ती केल्याच्या नंतर इतकी उत्सुकता वाटते, काम करायची इच्छा होते आणि कुठलाही प्रसंग जरी आला तरी परमात्मा आपल्याला साथ देतात. त्याच्यामुळं काही त्रास होत नाही. आर्थिक लाभ, शारीरिक लाभ हे होऊन जातो, न कळत होऊन जातो. मी सर्व शेतकरी बांधवांना, मित्रांना, मित्रमंडळींना किंवा पाहुणे नातेवाईक यांना विनंती करतो की तुम्हीसुद्धा ज्ञानगंगा पुस्तक घेऊन वाचून त्यात तुम्ही अनुभव घ्या, दीक्षा घेऊन शनी लाभ घ्या अशी विनंती करतो. लोकशाहीवर किंवा साधना TVवर जे सत्संग होतात ते ऐका, गावोगावी सत्संग होतात ते ऐका. आम्ही पुस्तक सेवा करतो ते पुस्तक घ्या आणि दीक्षा घेऊन शनी तुमचं जीवनाचं कल्याण करून घ्या. सर, जसं तुम्ही आज समाजाला सांगू इच्छित आहात, विनंती करू इच्छित आहात की एकदा तरी समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान, हे ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग या पुस्तकातून आत्मसात केलं पाहिजे. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे जे बऱ्याचशा TV चॅनलवर सत्संग येतात, त्याचप्रमाणे जे आज सोशल मीडियामध्ये जे प्लॅटफॉर्म आहेत जसे की YouTube आहे, त्याचप्रमाणे Facebook आहे, Instagram आहे आणि हे जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी सुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आज प्रसारित होत असतं आणि या ठिकाणून आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ग्रहण करू शकतो असं आज आपण समाजाला संदेश देत आहेत. तर या आपल्या संदेशातून एखाद्या व्यक्तीला जर जाणवत असेल की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ग्रहण करून त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करावा, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? आपण जो सत्संग पाहत असतो त्याच्यावर पिवळी पट्टी येते, त्याच्यावर एक मोबाईल नंबर येतो, त्या मोबाईल नंबरवर फोन करून तुम्ही ती दीक्षा ग्रहण करू शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की TV चॅनलवर जेव्हा सत्संग प्रसारित होत असतो त्या ठिकाणी काही मोबाईल नंबर फ्लॅश होत असतात. त्या मोबाईलवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये जे संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे त्या ठिकाणचा पत्ता, त्या ठिकाणचा ॲड्रेस त्याला मिळतो आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की या गुरुमंत्रासाठी, या गुरुदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? 1ही रुपया दिला जात नाही. फक्त आपल्यालाच उलटं एक पुस्तक आणि परमात्म्याचा फोटो हे दिलं जातं. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक
ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.